नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सध्या ही जाहिरात जी आहे कंत्राटी स्वरूपाची असणार आहे. 31/3/2027 पर्यंत ही पदं जी आहेत ती भरायची आहेत. यामध्ये वेगवेगळी पदं भरली जात आहेत. बघू शकता आपण विविध पदांचा समावेश आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला डाउनलोड करता येईल. आपण जर बघितलं ही सर्व पदं आरोग्य विभागाच्या अंतर्गत आहेत, जी की 39 पदांचा याच्यामध्ये समावेश आहे. 39 नंबरचं पद पाहू शकता. सिंपी हे पद भरलं जात आहे. याच्यासाठी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 17,000 असणार आहे. उमेदवार इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शिवण कला किंवा कातरकामाचा तुम्हाला 1 वर्षाचा प्रशिक्षणाचा काळ या ठिकाणी तुम्ही कंप्लीट केलेला पाहिजे. तर यासाठी थेट तुमची निवड जी असणार आहे लेखी परीक्षेवरती होणार नाही, तर तुमचे शैक्षणिक अर्हतेचे गुण प्लस तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन असणार आहे. या पदांच्या पुढं इंटरव्ह्यूची तारीख आणि वेळ दिलेली आहे. त्या तारखेला तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तो कसा भरायचा आहे तेही पुढं तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघू शकता मदतनीस हे पद भरलं जात आहे. नाभिक हे पद भरलं जात आहे. त्यानंतर पाहू शकता वर्णोपचारकचे पद असणार आहेत. त्यानंतर पहा शेववाहिनी परिचार नि हलालखोर नि रुग्णवाहिनी परिचार हे देखील पद भरलं जात आहे. त्यानंतर पाहू शकता रुग्णवाहिनी परिचर, ग्रंथालय परिचर, कामगार, हमालनी कामगार हे देखील पद असणार आहे. त्यासोबत बघा हमाल हे पद आहे. त्यानंतर सफाईनी हलालखोर हे पद आहे. माळीचं पद असणार आहे. माळीनी सफाईगारचं देखील पद असणार आहे. आया, कक्ष नोकर, कक्ष परिचर हे देखील पद असणार आहे. तर ह्या सर्व पदांसाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. मात्र तुमचा 10वीमध्ये मराठी विषय असणं गरजेचं आहे. मराठीमध्ये 10वी तुमचा विषय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या उच्च न्यायालय पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी 70 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक, शिपाई या पदांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 26 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या 4 प्रश्नपत्रिका, त्यासोबत या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजे 3700 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. तुमच्या आता सध्याच्या येणाऱ्या उच्च न्यायालय असेल किंवा इतर सर्व जिल्हा न्यायालय पदभरतींसाठी हे पुस्तक त्यांचं यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. या पुस्तकामध्ये एकूण त्यांनी 70 प्रश्नपत्रिका दिलेली आहे. पुस्तक महाराष्ट्रामधील प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी याचं लेखन संकलन केलेलं आहे. ऑनलाईन देखील हे पुस्तक तुम्हाला खरेदी करता येईल. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की तलाठी पदभरतीसाठी 62 प्रश्नपत्रिका संच त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. TCSने 2023 मध्ये घेतलेल्या तलाठी भरतीच्या एकूण 57 प्रश्नपत्रिका देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत आणि 1 ते 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. 6200 प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर हे पुस्तक देखील तुम्हाला येणाऱ्या तलाठी पदभरतीसाठी उपयुक्त आहे, जे की नवीन बदलत्या पॅटर्ननुसार बनवलेलं आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही सर्व पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत. काही पदांसाठी व्यवसाय चाचणी देखील घेतली जाणार आहे, जसं की माळी पद असेल किंवा इतर काही पदं असतील, परंतु बाकी सर्व पदं जी असणार आहेत 10वी पासवरती असणार आहेत. त्यानंतर बघू शकता सुतार देखील हे पद भरलं जात आहे आणि गवंडी देखील पद भरलं जात आहे. तर यासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे आणि 10वीमध्ये मराठी विषय देखील असणं गरजेचं आहे. याची व्यावसायिक चाचणी देखील होऊ शकते. त्यानंतर बघू शकता प्रशिक्षण मदतनीस हे देखील पद आहे. त्याच्या 4 जागा भरल्या जात आहेत. हे देखील 10वी पासवरती पद भरलं जात आहे. त्यानंतर पहा तारतंत्रिणी वाहन चालक जे पद आहे, लिफ्ट ऑपरेटर असं आपण त्याला म्हणतो, त्याची देखील वेगवेगळी पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. तारतंत्री 3ची. त्यानंतर पहा फक्त वाहन चालकची 3 पदं आहेत, जे की लिफ्ट ऑपरेटर असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यासाठी देखील या ठिकाणी तुम्ही 10वी पासवरती अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर पहा तारतंत्रीची वेगवेगळी पदं आहेत. वीजतंत्रीचं पद आहे. प्रयोगशाळा सेवकचं देखील पद आहे. त्यासोबत प्रयोगशाळा परिचरचं देखील पद आहे. तर ह्या दोन्ही पदांसाठी फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आता तुमचं जॉब पोस्टिंग जे असणार आहे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्येच असणार आहे. त्यानंतर पहा दूरध्वनी चालक अवेतन श्रेणीचं पद असणार आहे. दूरध्वनी चालकसाठी तुमची 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेतून 6 महिने इतका कालावधीचा दूरध्वनी चालकचा अभ्यासक्रम
अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा व्यवसाय उपचार तज्ज्ञ हे देखील पद भरलं जातं. यासाठी 2 जागा आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तुमचं या ठिकाणी BSc व्यवसाय उपचार BOTH बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पार्ट टाईम रेफ्रेशनिस्टचं पद असणार आहे. त्याच्यासाठी देखील 10वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे. ऑप्टोमेट्रीमधली या ठिकाणी तुमची BSc झालेलं देखील गरजेचं आहे. ह्याला 2 वर्षाचं या ठिकाणी 3 वर्षाचं ऑप्टोमेट्रीमधील पदवीधारक असेल तुम्ही तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर बघा अर्धवेळ नोंदणी सहाय्यकचं पद असणार आहे. 3 जागा भरल्या जात आहेत आणि नोंदणी सहाय्यकचं देखील पद आहे. तर यासाठी तुम्ही या ठिकाणी तुमची 12वी असणं गरजेचं आहे या ठिकाणी, किंवा या ठिकाणी तुम्ही वाणिज्य विज्ञान कला यापैकी पदवीधर असाल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यासोबत तुम्हाला संगणकाचं ज्ञान देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा क्षय किरण सहाय्यकचं देखील पद भरलं जात आहे. 12वी नंतर तुमचं BPMLT बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर पहा ECG तंत्रज्ञ देखील हे पद देखील भरलं जात आहे. त्याच्यासोबत पहा प्रयोगशाळा सहाय्यकचं देखील पद असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र यामधून तुमची या ठिकाणी पदवी जी आहे किंवा डिग्री इन BSc असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. प्रयोगशाळा तंत्रज्ञची देखील 2 पदं भरली जात आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तुमच्या या ठिकाणी विज्ञान शाखेतील BSc असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता त्यांनी म्हटलं आहे की DMLT पदविका उत्तीर्ण तुम्ही BSc प्लस DMLT तुमची असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा सहाय्यक वैद्यकीय अधिकारीचं पद आहे आणि वैद्यकीय अधिकारी महिला 2 अशा पद्धतीची पदं आहेत, ज्याच्यामध्ये MBBSसाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येईल आणि MDसाठी या ठिकाणी अप्लाय करता येईल. अशा पद्धतीची 2 वेगवेगळी पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. तर अशा पद्धतीची ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. यासाठी तुम्हाला फीज जी असणार आहे 934 रुपये इतकी फीज असणार आहे, जी की तुम्हाला रोगपाल विभाग जो आहे तिथेच जाऊन भरायची आणि त्याची पावती जी आहे अर्जासोबत जोडायची आहे. 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे असणार आहे त्या ठिकाणी पहिला मजला D विंग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कुपूर रुग्णालयामध्ये पहिला मजला D विंगमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन जी आणि फीज जी आहे ती या ठिकाणी सादर करायची आहे. तर वेगवेगळे या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या डेट देखील त्यांनी दिलेले आहेत, त्यानुसार तुम्हाला तिथं जाता येणार आहे. तर तुमचं जॉब लोकेशन मुंबई या ठिकाणीच असणार आहे. याच्यासाठी पाहू शकता शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त गुणांच्या आधारे तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे आणि त्यानुसार तुमची निवड होणार आहे. बाकी सर्व अटी आणि शर्ती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची देखील यादी तुम्हाला दिलेली आहे. मुलाखतीचं ठिकाण पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप चॅनलवरती देखील दिलेली आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.